त्यात जय साईनाथ, साई बंधू, साई भगिनींनो, आज जसं काही तुम्ही बघू शकता आपल्या गावातून पालखी निघत आहे आणि आपण सुद्धा गावामध्ये पदयात्रा करत आहे. आणि आज वाजले सकाळचे 6:24. आता आपण मंदिरामध्ये जातोय. आपल्या इकडे बाबांचं मंदिर आहे, तिकडे पालखी आहे, तिकडे पालखीची पूजा वगैरे झालेली आहे. त्यांचा कॉल आलेला जस्ट. आता आपण मंदिरामध्ये जाऊन बघूया. त्यानंतर गावात पालखी मिरवणूक होईल आणि त्यानंतर आपण शिर्डीकडे प्रस्थान करणार आहोत. तर चला आता मंदिरामध्ये. ओम जगैनो इंद्रो दशराः चालले हो गाईस, बघा पालखी. चला अरे बाबा, चला साईराम. यार भगवान, चला चला. अरे चाचा कैसे हो? ठीक ठीक. बाकी सब चलो. आ रहे हो ना? हाँ ओके. चलो. आपका एज अभी कितना हो गया? हाँ आपका एज 87. 87 वर्षाचे आहेत आणि आमच्यासोबत पालखीला येत आहेत. हॅट्स ऑफ आहेत गाईज यांना. हर्ष त्याच्या पुढे जातो गाईज. आमचे साईराम आम्हाला भेटत आहेत. कधी आले? कालच आलो आम्ही. साईराम, तुमचे नाव काय? काय विचार आहे तुमच्या मनामध्ये? एकदम मस्त विचार आहे. बाबा के झालं. सुरुवात तर झाली आहे चांगली याची. बघू आता पुढे. तरी ऊन खूप लागतोय आणि धुलीमुळे आम्ही मास्क पण घातलाय. उन्हापासून वाचण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला गेलेला आहे. पण 12:02 झालेले आहेत आणि आपण आपल्या दुपारच्या स्पॉटवर पण पोहोचलेलो आहे. आपल्या दुपारच्या स्पॉटला वराल देवी मंदिर. शूज काढून हातात घेतले. इथं ठेवायचं. पक्का बरा वाटते खेळल्यावर शूज. चाललो आहे आपण वराल देवी मातेच्या मंदिरात. शूज काढल्यावर खूप बरं वाटतं, कारण आधी आपला वजन खूप कमी होता आणि आपण या उन्हाळ्यामध्ये वजन पण वाढवलं. आपण माता मंदिर
असा आहे हा. आणि आम्हाला भेटायला आमचे खास काका जने काका आलेले आहेत. यावर्षी फसवलंय काही ज्यांनी आम्हाला. फिरून ठेवायची. आमची पहिली निशाणी पोचलेली आहे गाईज. पहिली शिवानी आहे ही. साई बाबा की जय. बाबांचा सुंदर असा मंदिर आहे हा. मोरया. सुंदर अशी बाबांची मूर्ती इथे आहे. सुंदर असं मंदिर. हॉल्टवर पोचल्यानंतर ही आमच्या हर्षची हालत आहे. हर्ष कसं वाटतंय तुम्हाला? ऐसा साईनाथ माझा लिंबाखाली सदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा विराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद माधवम गोपिका वल्लभम. हरे राम राम राम. योगिराज परब्रह्म साईनाथ महाराज. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. तर आता दुपारचं जेवण करून आपण निघलेलो आहेत. 2:30 वाजलेत. 2:38 झालेत. आणि आपण दुपारच्या पर्वाची सुरुवात करत आहोत चालण्यासाठी. संध्याकाळचा हॉल्ट आपण बघितला नाही पण असेल 16 का 17 किलोमीटर आहे. आता थोडं पटापट चालायची स्थिती आहे कारण पहिला दिवस आहे आणि त्याच्यामध्ये कसं होतं की टाईम लागतो पोचायला त्याच्यामध्ये. आणि माझ्या भाषेमध्ये तुम्हाला थोडी आगरी भाषा मिक्स दिसत असेल तर ती आपली बोलीभाषाच आहे तशी. ते फक्त समजून घ्या. बाकी तोपर्यंत जय साईनाथ. आणि हां बाबांचे साई सच्चरित्राचं पारायण करत करतच आपण जातो शिर्डीकडे. चला भेटूया आता. दुपारनंतरच्या सत्रामध्ये आमच्या जोडीला आहेत पथप्रमुख राहुल. जय साई दादा. जय साई. चाय कशी आहे? चांगला आहे. काय साईराम? एक नंबर. आणि आमची शेवटची निशाणी आलेली आहे. हर्ष पामलेली आहे.
जय साईनाथ. तरी आता वाजले 5. जय साई. आणि या बाबांची कमाल वाटते गाई. 87 वर्षाचे असून ते आमच्यासोबत वारीला येतात. तिरुपती मंदिरामध्ये जे मूर्ती सजवायचं काम असतं ते करतात ते तिकडे. पुजारी आहेत तिकडे. फक्त साईवारीसाठी आमच्या पालखीत येतात ते सुट्टी काढून तिकडून. आणि असं नका समजू की ते 87 वर्षाचं आहे म्हणजे ते दमतील. आमच्याच सारखं चालतात ते आता बघताल आम्ही जमले हो पण ते स्वतः पालखी जेव्हा आले. ते बोलतात ना त्याला बोलवतो साई त्याचीच होते वारी पायी पायी. आरती करून निघलोय. परत एकदा सुरुवात केली चालायला. 6:30 वाजलेले आहेत आणि आपण चालत आहोत. आता 6 किलोमीटर राहिला आहे हॉल्ट. 1-1.5 तासाची रनिंग आहे. त्यानंतर मग तिकडे जाऊन आपण हातपाय वगैरे धुवून मस्तपैकी जेवण करून झोपू आणि सकाळी सुरुवात करू. भावांनी विचारी सांगते पहिल्याच दिवशी पुढे सुद्धा पालखी साईराम. किती वाजले? 7:30 वाजलेले आहेत गाईस. टायर पंक्चर झालेले आहेत. तुमचं काय बोलणं यार. फायनली रात्रीच्या ऑल्टोवर आलेलो आहे. कसं तरी आलेलो आहे. साई बंधू सोबतीला हर्ष पाटील बघतोय आता आपण. हा बघा आपला हॉल्ट आहे इकडे.